नमस्कार, मी विक्रांत शंके. महाराष्ट्र जीवन न्यूजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी आहे अफाम संस्थेच्या प्रिमायसिसमध्ये आणि या ठिकाणी आज मराठवाडा स्तरावरची CSCLच्या वतीने आणि नारी प्रबोधन मंचच्या वतीने या दोन संस्थांच्या वतीने बालकामगार विरोधी कायद्यासंदर्भात जनजागृती कार्यशाळा नुकतीच पार पडली. तर या कार्यक्रमाच्या नंतर आपल्यासोबत त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी आणि एकंदर CSCLचं काम कसं चालतं हे सगळं सांगण्यासाठी आपल्यासोबत आहे मंदार शिंदे सर उपस्थित आहेत. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. तर सरांकडून आपण सरांसोबत एक दिलखुलास गप्पा करणार आहोत. CSCLचं काम कशा पद्धतीने चालतं आणि ही कार्यशाळा काय होती या सगळ्या गोष्टींवर आपण सरांकडून जाणून घेणार आहोत. तर सर, या प्रसंगात महत्त्वाचा प्रश्न तुमच्यासाठी हा आहे की CSCL जी संस्था आहे ती नेमकेपणानं बालकामगारांवर काम करते, पण त्याचबरोबर तिचं कार्यशैली काय आहे आणि बरेचदा लोकांना माहीत नाही की बाबा CSCL काय आहे. तर काय सांगाल CSCLबद्दल? CSCL हे एक नेटवर्क आहे. हे नॅशनल लेवलचं नेटवर्क आहे. कॅम्पेन अगेन्स्ट चाइल्ड लेबर म्हणजे बालमजुरी विरोधी अभियान असं या नेटवर्कचं नाव आहे. आणि 1992 पासून हे नेटवर्क ॲक्टिव्ह आहे आणि जवळजवळ 20पेक्षा जास्त राज्यांमध्ये याचा विस्तार झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये जे चॅप्टर आहे त्याच्या अंडर आपण वेगवेगळ्या विभागांमध्ये अशा विभागीय कार्यशाळा घेतो आणि त्यामध्ये स्थानिक संस्थांना बरोबर घेऊन तिथे बालमजुरीची काय परिस्थिती आहे याचा अभ्यास करून त्याच्यावरती काय उपाययोजना करता येईल आणि शासकीय यंत्रणा आणि इतर सर्व स्टेकहोल्डरना बरोबर घेऊन आपण कशा पद्धतीने बालमजुरीचं समूळ उच्चाटन करू शकतो यासाठी प्रयत्न करतो. बरं, आज मराठवाडा स्तरावरची वर्कशॉप या ठिकाणी कार्यशाळा घेण्यात आली. तर यामागचा उद्देश काय होता आणि या कार्यशाळेमध्ये लोकांना कशा पद्धतीने जे रिसोर्स पर्सन आपण बोलावले होते तर त्यांनी कशा पद्धतीने कोणत्या कोणत्या मुद्द्यांवर मार्गदर्शन केले याबद्दल काय सांगाल? ओके. आपण मराठवाड्यामध्ये ही पहिली कार्यशाळा घेतलेली आहे. अशा पद्धतीने आपण इतर पण विभाग जे आहेत महाराष्ट्राचे, पश्चिम महाराष्ट्र आहे, विदर्भ आहे, खानदेश आहे, या भागांमध्ये सुद्धा अशा विभागीय कार्यशाळा घेण्याचं नियोजन आहे. आज ज्या आलेल्या संस्था होत्या या मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांमधून आलेल्या संस्था होत्या. या सगळ्या मुलांबरोबर काम करणाऱ्या संस्था आहेत. मुलांच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर काम करणाऱ्या, कोणी मुलांच्या संरक्षणावर काम करतं, कोणी शिक्षणावर काम करतं, आरोग्यावर काम करतं. तर या सगळ्या संस्था काम करणाऱ्या आपण एकत्र बोलवलेल्या होत्या आणि त्यांच्याबरोबर आपण काही बालमजुरीच्या संदर्भातले कायदे आणि गव्हर्नमेंटच्या काही पॉलिसी यांच्याबद्दल चर्चा केली. काय परिस्थिती आहे नेमकी या 8 जिल्ह्यांमध्ये, काय परिस्थिती आहे आणि इथे कशा पद्धतीने काम करता येईल याच्यावरती थोडीशी चर्चा करून आपण त्याच्या पुढचं नियोजन केलेलं. तर आजच्या या कार्यक्रमासाठी जे आपण रिसोर्स पर्सन बोलवले होते, जे व्यक्ती बोलवले होते त्याच्यामध्ये सूर्यकांत कुलकर्णी होते. त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचा अनुभव जो आहे आत्तापर्यंतचा ह्या सगळ्या वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या कमिट्यांवरती काम करण्याचं त्याच्याबद्दल त्यांनी माहिती दिली. त्यानंतर या CSCL नेटवर्कचे जे आत्ताचे कन्व्हेनर आहे, युवा संस्था आहे, त्यांच्याकडून प्रकाश आलेले आहेत आपल्याकडे. तर त्यांनी इथे कशा पद्धतीने आपण याचं पुढचं नियोजन करणार आहोत आणि यामध्ये कार्यकर्त्यांची क्षमता बांधणी कशी केली जाणार आहे किंवा याच्यावरती संशोधन कसं केलं जाणार आहे आणि हे वेगवेगळ्या टप्प्यांवरती कसं काम केलं जाईल याबद्दल माहिती दिली. मुंबईवरून आरोग्या मेरी आलेल्या आहेत आणि त्यांनी या इथे आलेल्या सगळ्या संस्थांना मार्गदर्शन केलं की कशा पद्धतीने आपल्याला याचं पुढचं नियोजन करायचं आहे. मी यामध्ये पेन्सिल पोर्टल आणि एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जी आहे या मिनिस्ट्रीने रिलीज केलेली त्याच्याबद्दल माहिती दिली आणि त्याच्यामध्ये पेन्सिल पोर्टलवरून सर्वसामान्य नागरिकांना कशा पद्धतीने बालमजूर दिसतील तिथून रिपोर्ट करता येतील याच्याबद्दल थोडी चर्चा केली. सर, बालमजुरीच्या विरोधामध्ये काम करत असताना संस्थांच्या माध्यमातून तुम्हाला आव्हानं काय वाटतात? काय आव्हानं आहेत की जी बालमजुरीच्या उच्चाटनाच्या वेळी सामाजिक कार्यकर्ते असतील आणि बालकांप्रती संवेदनशीलता बाळगणाऱ्या लोकांसमोरची आव्हानं काय वाटतात? CSCL नेटवर्कच्या दृष्टीने सांगायचं झालं तर 18 वर्षापर्यंत कोणतीही व्यक्ती ही मूल समजली जाते, ही जागतिक स्तरावरची व्याख्या आहे. पण भारतातले जे कायदे आहेत, भारतातला जो बालमजुरी संदर्भात कायदा आहे त्याच्यामध्ये 14 वर्षापर्यंतच्या व्यक्तीला मूल आणि 14 ते 18ला किशोरवयीन म्हणजे ॲडोलसंट समजलं जातं. आणि त्याच्यामध्ये काही विशेष परिस्थितींमध्ये आणि अधोकादायक क्षेत्रांमध्ये 14 ते 18 वर्षाच्या मुलांनी काम केलेलं चालेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे. ही जी कायद्यातली सगळ्यात मोठी त्रुटी आहे तर याचा सगळ्यात मोठा फटका बसतो मुलांवरती, मुलांच्या विकासावरती
वरती आणि त्यांच्या वाढीवरती. तर त्यांचा जो शिक्षणाचा वेळ असतो, त्यांचा वाढीचा वेळ असतो, त्यांचा खेळाचा वेळ असतो, ह्या सगळ्यामध्ये ते कामाला जातात आणि त्यावेळेला त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी शासकीय अधिकारी मागे सरकतात, कारण त्यालाही कायद्यातली त्रुटी कारणीभूत आहे. तर याचा व्यवस्थित अभ्यास कुणीच केलेला नसतो. जे कारवाई करणारे लोक असतात किंवा ज्यांनी याचं इन्स्पेक्शन केलं पाहिजे किंवा जे कामावर ठेवणारे व्यक्ती आहेत, तर ही सूट दिलेली आहे याचा अर्थ सरसकट सूट नाही आहे. त्याला काही अटी आहेत, काही नियम आहेत, पण त्याचा कुणीच अभ्यास केलेला नसल्यामुळे आणि यात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पण याबद्दल खूप डिटेलमध्ये माहिती नसल्यामुळे सुद्धा यातनं बरीचशी मुलं सुटून जातात आणि ही मुलं शोधणं आणि त्यांच्यावरती या पद्धतीने त्यांच्या नियोक्त्यांवरती, एम्प्लॉयरवरती कारवाई करणं आणि त्याच्याबरोबरीनंच या पालकांचं आणि मुलांचं समुपदेशन करणं की का या वयामध्ये 18 वर्षापर्यंत मुलांनी जास्तीत जास्त वेळ आपल्या वाढीवरती, शिक्षणावरती देणं का महत्त्वाचं आहे, यासाठी त्यांचं समुपदेशन करणं ही सगळीच आव्हानं मी सांगेन. नक्कीच सर. 0 ते 14 आणि 14च्या पुढे 18 हा जो काळ असतो तो मुलांच्या सर्जनशील अवकाशाचा काळ असतो की ते त्यामध्ये विकसित होत असतात. पण या अनुषंगाने मला एक नेहमी पडणारा प्रश्न आहे, बऱ्याच लोकांना तो प्रश्न पडतो. रियालिटी शोजमध्ये जी मुलं असतात, रियालिटी शोजमध्ये मॅक्झिमम वेळा आपण पाहतो, बिहाइंड द कर्टनसुद्धा पाहतो की मुलांना डान्स असेल, संगीत असेल, ती त्यांना प्रॅक्टिस करावी लागते आणि त्यांचा पूर्ण सर्जनशील वेळ निघून जातो. म्हणजे त्यांनी एक बाजू जर सोडली तर विकासाच्या संधी जवळपास त्यांच्या संपलेल्या असतात. चित्रपटामध्ये काम करणारी मुलं, तर यांच्याकडे बालकामगार म्हणून पाहिलं जातं का? जर पाहिलं जात असेल तर त्यांच्यावर कार्यवाही का होत नाही? चित्रपटांमध्ये आणि रियालिटी शोमध्ये काम करणाऱ्या मुलांबद्दल काय सांगाल? मनोरंजन क्षेत्र, एंटरटेनमेंट आणि स्पोर्ट्स ह्या 2 क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या मुलांमध्ये हे कामच आहे, पण यामध्ये काम करणाऱ्या मुलांसाठी या बालमजुरी संदर्भातील कायद्यामध्येच सूट देण्यात आलेली आहे. त्यांना अपवाद समजण्यात आलेला आहे. तरीसुद्धा हा पूर्ण अपवाद नाही आहे, त्याच्यामध्ये बऱ्याचशा अटी आहेत. फक्त त्यामध्ये होतं असं की या क्षेत्रामध्ये, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मुलांचे पालक हे चांगल्या घरातले असल्यामुळे किंवा सुस्थितीतले असल्यामुळे त्यांचा या सगळ्या गोष्टींना पाठिंबा असतो आणि त्यामध्ये शोषण होत नाही असं त्यांचं म्हणणं असतं, पालकांचं म्हणणं असतं आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती फार मोठं काम केलं जात नाही. प्रत्यक्षात ज्या संस्था, ज्या आज आलेल्या इथे संस्था होत्या किंवा आम्ही ज्या मुलांबरोबर काम करतो, या सगळ्या वंचित गटातल्या मुलांबरोबर आम्ही काम करतो आणि त्यांचं मनोरंजन क्षेत्रामध्ये किंवा क्रीडा क्षेत्रामध्ये जाण्याचं प्रमाण खूप कमी आहे. त्यांचे जे बालमजुरीचे प्रश्न आहेत ते अगदी दैनंदिन आपल्याला दिसणारे गॅरेजवरची मुलं, ढाब्यावरती, हॉटेलवरती काम करणारी मुलं किंवा काही धोकादायक उद्योगांमध्ये सुद्धा मुलांचा जो वापर केला जातो, दुकानांमध्ये काम करणारी मुलं, अशी सगळी मुलं आहेत. त्यांचं प्रमाण खूप जास्त आहे आणि तिथे शोषणाचं प्रमाण देखील खूप जास्त आहे. त्यामुळं त्याच्यावरती जास्त फोकस केला जातो. मुलं ही देशाचं भविष्य असतात आणि जितका त्या देशातील मुलांच्या सर्जनशील विकासाला वाव देणारा यंत्रणा, व्यवस्था, समाज म्हणून आपण त्यांना पाठिंबा देऊ, त्या संस्था कार्यरत असतील, तितक्या मोठ्या अर्थाने आणि तितक्या उज्ज्वल अर्थाने या ठिकाणी देशाचं, त्या समाजाचं भविष्य घडणार असतं. पण दुर्दैवाने भारतामध्ये अनेक अशा संस्थांना तळागाळात जाऊन काम करावं लागतं, कारण बालमजुरीचं प्रमाण, त्याचबरोबर ह्युमन ट्रॅफिकिंगसुद्धा मुलांना घेऊन, मुलींना घेऊन चालू असते. तर अशा प्रकारे अनेक वेगवेगळ्या बाजूंनी मुलांच्या शोषणाचं प्रमाण हे समाजामध्ये दिसतं आणि समाधानकारक बाब ही आहे की CSCL सारख्या, नारी प्रबोधन मंचसारख्या संस्था प्रशासनाच्या आणि विविध लोकांच्या, प्रेशर ग्रुप्सच्या साह्याने बालमजुरीच्या उच्चाटनासाठी काम करत असतात आणि याच प्रयत्नाचा, अभियानाचा एक भाग म्हणून CSCLच्या वतीने ही कार्यशाळा, मराठवाडास्तरीय कार्यशाळा या ठिकाणी पार पडली. या कार्यशाळेच्या माध्यमातून वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जे कार्यकर्ते बालकामगार विरोधामध्ये काम करण्यासाठी सज्ज होणार आहेत, त्यांच्यामुळं बालकामगार विरोधात जाऊन बालकामगार प्रथेचं समूळ उच्चाटन होईल असा आशावाद व्यक्त करायला काहीच हरकत नाही. मी विक्रांत शंके, कॅमेरा पर्सन प्रणय पोटभरेसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर.